माधव जन्मजात भिडस्त आहे, तो काहीच बोलणार नाही हो, पण दटावण्याचे काम आपणाच करायला नको का? रात्रंदिवस इतकी मोठमोठाली पुस्तके वाचित असतो, सतत कसला तरी अभ्यास करीत असतो. शिवाय आपणास त्याच्या डोळ्याची हकीकत माहिती आहे. मुंबईत असताना वाचून वाचून डोळे अधू झाले होते त्याचे. खरेच आता जाऊन आधी निरशा दुधात कापूस भिजवून ठेव हो. माधवास काही झाले ना तर माझे काळी झालते हो. एक सांगू, माधवासही जाण आहे हो त्याची. परवा त्याच्या पोटात खुटखुटत होते तेव्हा तुम्ही तडक आले लिंबाचा रस करून दिला होता हो ना, आणि लगेच त्याला आरामही पडला होता. मग आणखी काही म्हणाला का गो? तो स्वतःच म्हणत होता की ताई काकूचे माझ्यावर बारीक लक्ष असते. मी काहीही न सांगता तिला मात्र कळले की माझे पोट दुखतेय म्हणून मी अस्वस्थ आहे. झोपा, नुसत्या झोपाच काढा तुम्ही. अरे उठा. हे कोण झोपलंय? या नव्या सूनबाई, म्हणायला रानडे घराण्यातल्या सूनबाई. झोपा, कर्म दरिद्री कुठले, ऐकायचेच नाव नाही. ताई काकू, मी उठवते ना या सगळ्यांना थोड्या वेळाने. नाही म्हणजे बाहेर मोठ्यांच्या अंघोळी चालल्यात, त्या त्यांचा दंगा नको उगाच. त्या आटोपल्या की मी उठवतेच. रूपगुण नाम अवघा मेघ श्याम, वेगळे ते काय उरले. हलवितो तुझ उभा ऋणी बाहे, कृपावंता पाहे मजकडे. मला वाटतं आणि थोडासा रवा भाजून घ्यायला लागेल. क्षण क्षणा जीवा वाटतसे खंती, आठवितो चित्ती पाय देवा. माधवा, दूध घे बरे. नको ताई काकू, या अभंगांच्या गोडीनेच मन भरले आमचे. काही सांगू नकोस हो तुझे तत्वज्ञान. दूध पी, नाहीतरी सारखे ग्रंथ इंग्रजी वाचित असतोस. दमायला किती होते? त्याने दमायला नाही होत ताई काकू. तुझे आता लग्न झाले, तूच आता संसारात मन गुंतवायस हवे. तुझेच जर लक्ष नसेल संसारात तर मग कसे व्हायचे? तुझ्या बायकोला अशाने कोणाचाही धाक राहणार नाही हो. त्यांना मी औषध दिले आणि त्या आजीचा ताप लगेच गेला. हे काय, तू इथेस? म्हणजे काय, कधीची गप्पा मारते आहे. अरे वा, मला औषध दिले, आता दूध आणावयास निघाली होती तो तू आलीस. अगो पण मला तर कळले की तू अजून झोपलेलीच आहेस. हा, ताईने सांगितले आणि तू ऐकलेस. या भाऊसाहेब, आम्हास वाटले आमची यमुनाच गुळ पाणी घेऊन येईल. तुमची यमुना झोपली अजून. नाही नाही, अहो रमा तर म्हणजे तुमची यमुना, ती तर सकाळीच उठून तयार झालीये. माझ्या आईच्या खोलीत तिच्याशी बोलत बसलीये. माझ्या आईची सकाळची सगळी औषधं रमेनेच दिली तिला. अगो बाई, असे झाले का? बरे का भाऊसाहेब, आपणास म्हणत असेलच, मी आपणास म्हटले होते. आपले व्याही ज्ञानेश्वरीचं उत्तम निरूपण करतात. अण्णासाहेब, इथे पुढे सभामंडप आणि श्रोतृवर्ग आहे. तुमची हौस आणि आमची घरगुती इच्छा समसमा संयोग आहे. हो, थोडी सद्वचने कानी पडावी आणि सत्संग घडावा इतकंच आमचं म्हणणं. तसे असेल तर आपल्या सूनबाईच सांगावे, एखादी रसाळ कथा सांगावयास. अण्णासाहेब, तुम्हीच हाक मारा यमुने. मोठा आनंद होईल तिला तुम्ही आल्याचे पाहून. हो हो, पण यमुना म्हणून नव्हे बरे, रमा. रमा, रमा. हा तर माझ्या अण्णांचा आवाज आहे. अण्णा पण मला रमा म्हणतात. आय्या, म्हणजे अण्णा आले. आजी, मी आले. आले अण्णा.